नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीटीईटी परीक्षा 2026 मध्ये जी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, तर त्या परीक्षेकरता बघा या ठिकाणी आपण मागील वर्षीची प्रश्नपत्रिका 2024 मधील सीटीईटीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेणार आहोत. हा जो पेपर आहे हा दिनांक 14/12/2024 म्हणजे 14 डिसेंबर 2024 रोजी झालेला हा पेपर असणार आहे. बघा, प्रत्यक्ष पेपर कशा पद्धतीचा असतो हा तुम्हाला कळावे या अनुषंगाने आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांची सिरीज आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. ओके, दररोज तुम्हाला या ठिकाणी नवनवीन प्रश्नपत्रिका ज्या सीटीईटीच्या यापूर्वी झालेल्या होत्या त्या प्रश्नपत्रिका डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि त्याच्या दृष्टीवरच आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्न जे आहे स्पष्टीकरण संपूर्ण प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी अध्यापन शास्त्र ओके मराठी पॅडॉलॉजी हा जो विषय आहे हा या ठिकाणी बघणार आहोत आणि मोस्ट ऑफ दी जे काय असतं तर सीटीईटी मध्ये हेच प्रश्न काय होतात रिपीट होत असतात. ओके, हेच प्रश्न काय होतात हे रिपीट होत असतात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच आगामी होणाऱ्या या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मधील परीक्षेकरता तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रो, सोबतच तुम्हाला याची ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. ओके, स्पष्टीकरणावाली पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीची सीटीईटीची ही प्रश्नपत्रिका असते. ओके, बघा या ठिकाणी सीटीईटीची या पद्धतीची आपल्याला प्रश्नपत्रिका बघायला मिळते. यामध्ये आपल्याला हा जो आहे भाषा या ठिकाणी मराठी भाषेकरता आहे. ओके, काय मराठी भाषा यामध्ये आहे. यामध्ये बघा अशा पद्धतीचा आपल्याला पेपर हा मिळत असतो आणि अशा पद्धतीचे सेट असतात. ओके, कोड असतात या ठिकाणी IJKLMNOP या पद्धतीचे आपल्याला कोड बघायला मिळतात. बघा, अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्र हा आपल्याला पेपर मिळतो. आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे की हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रो यामध्ये बघा काय असतात या परीक्षेमध्ये पुस्तिकाचे काय असतात दोन भाग असतात. ओके, IV आणि V हे दोन असतात. यामध्ये 60 हे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात जे प्रत्येकाला एक मधून असतो. यामध्ये बघा भाग 4 मध्ये भाषा 1 मराठी आणि भाग 5 मधील भाषा 1 मराठी. ओके, बघा भाषा 2 मराठी यामध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय तर ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 1 मध्ये मराठी विषय निवडला असेल. ओके, बघा या ठिकाणी अगदी IMP गोष्ट सांगतो या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 1 मध्ये मराठी विषय निवडला असेल त्यांनी प्रश्न कोणते सोडवायचे तर 91 ते 120 पर्यंतचे सोडवायचे आणि ज्यांनी भाषा 2 मध्ये मराठी हा विषय निवडला असेल त्यांनी 121 ते 150 हे प्रश्न सोडवायचे. बघा इथेच गोंधळ होतो विद्यार्थी मित्र हो, येत या ठिकाणी गोंधळ होत असतो. या ठिकाणी आपण काय करतो तर या गोंधळामुळे आपण जे काय प्रश्नपत्रिका सोडवून देखील आपला रिझल्ट हा त्या ठिकाणी फेल येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ओके, भाषा 1 कोणती आहे आपली आणि भाषा 2 कोणती आहे. जर आपण भाषा 1 मध्ये मराठी निवडला असेल तर प्रश्न क्रमांक कुठून सोडवायचे या ठिकाणी 91 ते 120 सोडवायचे आणि जर आपण भाषा मराठी ही 2 नंबरला निवडली असेल द्वितीय भाषा म्हणून तर त्या ठिकाणी 121 ते 150 हे प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे लागतील. ओके, बघा या ठिकाणी अशा पद्धतीची आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा पुन्हा इथे मेन्शन केलेलं असतं भाषा 1 मराठीसाठी 91 ते 120 आणि भाषा 2 मराठीसाठी काय 121 ते 150 हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. जर या ठिकाणी गोंधळ केला तर आपला रिझल्ट हा फेल येऊ शकतो. ओके, रिझल्ट काय होऊ शकतो फेल येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी जी आहे प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. ओके, चलो बघा या ठिकाणी इथं आपल्याला अजून एक मेन्शन केलं असतं की ज्या परीक्षार्थींनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 191 ते सॉरी या ठिकाणी प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची उत्तरे सोडवावी. आता आपण या व्हिडिओमध्ये 91 ते 120 ओके हा प्रश्न या ठिकाणी बघूया. पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपण घेऊया विद्यार्थी मित्रो. बघा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. या ठिकाणी पहा भाग 1 मराठी भाषा. आता यामध्ये आपल्याला काय असतं एक परिच्छेद असतो. ओके, उतारा वाचायचा आणि त्यावरून आपल्याला 91 ते 99 पर्यंतची योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायची आहेत. अशा पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी उतारा असतो. हा उतारा आपण अगदी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. ओके, हा जो उतारा असतो विद्यार्थी मित्रो हा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा असतो आणि पहिल्या उतारावरती काय तर 91 ते 99 हे प्रश्न आहेत. ओके, बघा आता या ठिकाणी आपण प्रश्न घेऊया. प्रश्न पहा या ठिकाणी काय आहे पण दिवसांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. ओके, बघा या ठिकाणी काय दिवसागणिक हा शब्द आपल्याला अधोरेखित केलेला आहे. मग याची जात कोणती असणार आहे बरं याची जात आपल्याला ओळखायची आहे. कर्ता, न्यूनत्व बोधक अव्यय, क्रियापद की कर्म काय असणार आहे याची जात विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी जो अधोरेखित शब्द आहे या ठिकाणी दिवसागणिक याचं काय होतं याला न्यूनत्व बोधक होतात. ओके, काय न्यूनत्व बोधक अव्यय आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा
या ठिकाणी काय बाळ जे आहे या ठिकाणी कर्म कोणतं आहे बरं? कर्म या ठिकाणी आहे बाळ. ओके, कर्म काय आहे? बाळ. या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय विद्यार्थी मित्र? तर न्यूनत्व बोधक अव्यय विचारला होता. कोणता? या ठिकाणी दिवसागणिक हे न्यूनत्व बोधक आहे. ओके, बघा त्यानंतर बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारिक जगात खेचतो. आता या ठिकाणी खेचतो हा शब्द अधोरेखित आहे. याची जात काय आहे? ओके, तर हे काय या ठिकाणी खेचतो हे काय विद्यार्थी मित्र? तर हे या ठिकाणी खेचतो हे आहे प्रायोजक क्रियापद. ओके, काय आहे? प्रायोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 4 क्रियापद आहे. म्हटलं कुठलं क्रियापद आहे रे? तर हे प्रायोजक क्रियापद आहे. कोणतं आहे? प्रायोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्र ही सर्व उत्तरे आपण या ठिकाणी सीटीटी जी अंतिम उत्तर तालिका येते ना, ओके, सीटीटी जी आन्सर की असते, ओके, या ठिकाणी अंतिम आन्सर की त्यानुसारच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यानुसार आपण उत्तर या ठिकाणी जाणून घेत आहोत. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? या ठिकाणी 93 नंबरचा प्रश्न आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही सीटीटी 2026 ची तयारी करत असाल जी की 8 फेब्रुवारी, ओके, 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, तर त्याकरता तुम्ही काय करायचं आहे? सर्वांनी आपलं चॅनल काय करायचं आहे? सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, यामध्ये तुम्हाला दररोज पीडीएफ या बघायला मिळतील. ओके, दररोज तुम्हाला डेली पीडीएफ त्या ठिकाणी मिळणार आहेत. विद्यार्थी मित्र सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी कोणती? ओके, विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी कोणती आहे? भाव भावना समान आहे. सुंदर निर्मळ हे समान येतं. व्यवहार व्यापार हे देखील समान आहे. विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती आहे? सत्य असत्य. कोणती आहे? सत्य असत्य. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सत्य असत्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, लेखकाच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? ओके, लेखकाच्या मते जे बाळ आहे हे जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? बघा, या ठिकाणी जन्माला आल्यावर बाळ कसं दिसतं? सत्य असत्याची जाण असलेलं, स्पर्शाची जाण असलेलं, कोवळ्या पोपटी पानासारखं की भावभावनांचा स्पर्श असलेलं. तर आता या ठिकाणी आपल्याला हा जो परिच्छेद दिला होता या परिच्छेदामध्ये याचं उत्तर असते. ओके, बघा या ठिकाणी व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्र परिच्छेद या ठिकाणी बघायचा आहे. बघा काय आहे? बघा या ठिकाणी काय दिलं आपल्याला? माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते रूप किती निरागस असतं. जसं की पहा, बीजामधून नुकत्याच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारखं. ओके, काय आहे? कोवळ्या पोपटी पानासारखं म्हटलंय या ठिकाणी. मग त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र? तर बघा या ठिकाणी काय आहे उत्तर? योग्य असं उत्तर आहे कोवळ्या पोपटी पानासारखं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. परिच्छेदावर प्रश्न असतात. 100% आपल्या हातचेच प्रश्न असतात, गुण असतात या ठिकाणी विद्यार्थी मित्र. हा या ठिकाणी प्रश्न असे चुकता कामा नये. 100% तुम्हाला पॉझिटिव्ह या ठिकाणी जे आहे मार्क्स घेता येतील. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्वात निर्मळ रूप, ओके, यातील निर्मळ काय आहे? ओके, सर्वात निर्मळ रूप यातील जे निर्मळ आहे हे काय आहे? कर्म, सव्यय, विशेषण की कर्ता? सर्वात निर्मळ रूप. रूप कसं आहे? निर्मळ आहे. ओके, रूप कसं आहे? निर्मळ आहे. मग हे काय झालं? तर हे झालं या ठिकाणी विद्यार्थी मित्र विशेषण. ओके, पर्याय क्रमांक 3 विशेषण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर बघा, झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? ओके, पहा या ठिकाणी प्रश्न काय? झाड नको असेल तर आदिवासी काय करतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. झाडांना खत घालीत नाहीत, झाडांवर अधिक प्रेम करतात, झाडांना पाणी घालत नाही की झाडांना दूषण देतात. तर ज्यावेळेस आदिवासींना झाड नको असतो त्यावेळेस ते काय करतात? झाडांना दूषण देतात. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सीटीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न बघा. लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करीत नाही? ओके, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करत नाही? काय करत नाही? झाडांना थोपटते, झाडांना रागावते, झाडांशी बोलते, झाडांजवळ मन मोकळं करते. यापैकी काय करत नाही बरं? ओके, बघा झाडांना थोपटते बरोबर आहे, झाडांशी बोलते ते देखील बरोबर आहे, झाडांजवळ मन मोकळं करते हे देखील आहे, बोलतं मन मोकळं करते हे सर्व आपल्याला या ठिकाणी परिच्छेदात आहे. फक्त रागवते असं दिलेलं नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्र झाडांना रागवते पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्याला नाही विचारलेलं आहे. काय करत नाही? झाडांना रागवत नाही. ओके, रागवते असं या ठिकाणी करत नाही ती. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, निरागस निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. ओके, बघा निरागस शब्दाचा समानार्थी नसलेला म्हटलेला आहे या ठिकाणी. ओके, बघा
कोणता आहे निरागसची? पारदर्शीचं काय होते? आरपारचे दिसणे, निष्पाप पाप नसलेला. ओके, निरागस निष्पाप समानार्थी आहे या ठिकाणी. ओके, नसलेला म्हटलंय. प्रांजळ सोवळ. ओके, सोडवळ. आकस म्हणजे प्रवेश. आता या ठिकाणी बघा, निरागस या शब्दात समानार्थी कोणता होत नाही. ओके, निरागस याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही, आरपारचा आहे. निरागसचा अर्थ होतो समान होतो. निरागस म्हणजे निष्पाप, निरागस म्हणजे प्रांजळ, हे तीनही अर्थ होतात. याचा काय होतो? फक्त आकस हा होत नाही. काय होत नाही? आकस. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आकस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न पहा. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे डॅश डॅश होय. ओके, बघा बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय? एकमेव सत्य कोणतं आहे बरं बाळाच्या दृष्टीने? तर बाळाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एकमेव सत्य काय असतं? त्या ठिकाणी त्याची आई. ओके, बघा बाळ जे असतं बाळ. ओके, बाळ या ठिकाणी बाळाच्या दृष्टीने अंतिम सत्य काय रे? तर अंतिम सत्य त्याची आईच आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याची आई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. आता पुढील काय असतो? आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक परिच्छेद असतो. ओके, पुन्हा एक परिच्छेद असतो. यामध्ये आपल्याला 100 ते 105 हे पर्यंतचे प्रश्न सोडवावे लागतात. ओके, 100 ते 105 पर्यंतचे प्रश्न आपल्याला या माध्यमातून सोडवावे लागतात. बघा अशा पद्धतीचे आपल्याला काय असतं मग आता आपल्याला इथे या ठिकाणी एक कविता. ओके, काय देतात? एक कविता असते. बघा पहिले 5 प्रश्न 5 गुण कशावर असतात? परिच्छेदावर, जे की आपले चुकता कामा नये विद्यार्थी मित्र. त्यानंतर येते आपल्याला कविता. आता बघा अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्याला कविता दिली असते आणि त्यावर आपल्याला प्रश्न असतात. कोणते? 100 ते 105 पर्यंतचे. आता बघा काय आहे या ठिकाणी? पहिला आहे तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत, यातील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखायचं आहे. आता या ठिकाणी घरावर आणि कौलारावर या ठिकाणी आपल्याला हे दोन शब्द अधोरेखित आहेत. याचं काय होते बरं? तर या ठिकाणी हे काय आहे? घरावर या ठिकाणी बघा वर हा शब्द आला. ओके, वर खाली इकडे तिकडे आजूला बाजूला असं असलं त्याशिवाय शब्दयोगी अव्यय होत असतो. पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय हे आहे शब्दाच्या व्याकरणाची जात. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा उभ्यान्वयी म्हटलं तर पण, परंतु, किंवा म्हणून येतं. क्रियाविशेषण क्रियाविषयी अधिक माहिती असेल तर बघा तो हळूहळू चालतो, तो जोराने बोलतो, हे काय क्रियाविषयी अधिक माहिती देणार ते क्रियाविशेषण असतं. केवळ प्रयोगमध्ये अरे वा, अरेच्छा, स्वतंत्र हे येतात. शब्दयोगी वर खाली आजूला बाजूला येतात. ओके, झाडावर, कौलरावर, घरावर, फुलावर, टेबलवर हे सर्व काय ते हे शब्दयोगी अव्यय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे जे विद्यार्थी सीटीटी 2026 ची तयारी करतायत, ओके, जी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. घेऊन या पाऊसाला यातील पाऊस काय आहे? घेऊन या पाऊसाला यातील पाऊस काय आहे? ओके, बघा घेऊन येणारा कोण आहे बरं? पाऊस. मग कोणतो झाला? कोण झाला तो? तर तो कर्ता झाला. पर्याय क्रमांक 1 कर्ता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नारा नारी नारे हे प्रत्यय लावायचे. जे उत्तर असेल ते कर्ता. ओके, क्रियापदाला नारा नारी उत्तर लावायचे. ओके, काय घेऊन आला, घेऊन येणारा कोण? पाऊस. मग कर्ता कोण झाला? पाऊस. ओके, पाऊस काय झाला या ठिकाणी? कर्ता. पर्याय क्रमांक 1 कर्ता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मौन तुझे ओथंबून भरले यातील ओथंबून म्हणजे काय? बघा मौन तुझे ओथंबून भरले याचा अर्थ काय? ओथंबून म्हणजे काय आहे या ठिकाणी? पूर्ण भरलेले, मिटल्या डोळ्यांनी भरले, काठोकाठ भरले की अर्धे भरले? आता बघा कवितेच्या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. ओथंबून भरलं म्हणजे काठोकाठ भरलं याच असतं. ओके, बघा ओथंबून भरलं म्हणजे काय? काठोकाठ भरलं. पण हे योग्य असणार का? नाही, हे चुकीचं आहे. हे काय? चुकीचं. आपल्याला कशाचं बघायचं आहे? तर कवितेच्या दृष्टिकोनातून. मग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा यामध्ये ओथंबून भरल्याचा अर्थ काय? काय घेतलास निरोप तू त्या मिटल्या डोळ्यांनी, मौन तुझे ओथंबून भरले घेऊन या पाऊसाला. म्हणजे डोळे मिटले. ओके, निरोप घेतला, त्या डोळे मिटले आणि त्या डोळ्यातून जे मौन होते तुझे ते ओथंबून भरले. म्हणजे डोळ्यातून अश्रू बाहेर आले. पाऊस आला म्हणजे कोणता पाऊस आला? तर डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी बाहेर आले. ओके, ओथंबून भरले म्हणजे काय या ठिकाणी आलं? तर जे अश्रू आहे हे अश्रू बाहेर आले. तर काय आलं? अश्रू या ठिकाणी बाहेर आले. मग याचा अर्थ काय होतं? तर या ठिकाणी ओथंबून भरले म्हणजे काय? तर मिटल्या डोळ्यांनी भरले. ओथंबून भरलेचा अर्थ काय या ठिकाणी आहे रे? या ठिकाणी मिटल्या डोळ्यांनी भरले असा याचा अर्थ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मिटल्या डोळ्यांनी भरले हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. काठोकाठ भरले नाही. लक्षात असू द्या, शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. ओके, कविता ज्यावेळी असते अशा वेळी शब्दशः अर्थ नसतो, त्याचा वेगळाच अर्थ त्या ठिकाणी निर्माण होत असतो. त्यामुळे व्यवस्थितरित्या कविता वाचायची आहे सर्वांनी. ओके, बघा
अशाच तुम्हाला टिप्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार विद्यार्थी मित्रो. प्रत्येक बारकावे काय आहे तर पेपर सोडताना कोणती काळजी घ्यायची, कशा पद्धतीने पेपर सोडवायचा, हे सर्व बारकावे तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. आणि त्याकरता तुम्ही काय करायचं आहे रे, तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना ज्यांना CTT 2025 ची परीक्षा जी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, ही पहिल्याच प्रयत्नामध्ये पास करायची आहे आणि मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्यांना हव्या आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे? ओके, कवीच्या मते जो आलेला पाऊस आहे हा पाऊस कशाचे प्रतीक आहे? घेतलेल्या निरोपाचे, मनातील आनंदाचे, उदासीनतेचे की सुकलेल्या फुलाचे? बघा, कवीच्या मते जो आलेला पाऊस आहे ना, आलेला पाऊस हे कशाचं उदाहरण आहे, हे कशाचं प्रतीक या ठिकाणी आहे? पाऊस हे कशाचं प्रतीक आहे? तर हे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, हे उदासीनतेचे प्रतीक आहे. पर्याय क्रमांक 3 उदासीनतेचे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, उदासीनतेचे. ओके, चलो यानंतर 104 नंबरचा प्रश्न बघा. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे? प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केलेलं आहे? स्वर्ग सुखाचा आनंद, फुलांचे महत्व, पावसाचा निरगमय आनंद की विरह भावना? काय व्यक्त केलं बरं यातून कवीनं? तर यातून आपल्याला काय कवीने व्यक्त केलं आहे? तर यातून विरह भावना व्यक्त केल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 विरह भावना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्रो, सर्वांनी एक वेळ काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. जे जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा. आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही? बघा या ठिकाणी काय आहे तर जो आलेला पाऊस आहे हा काय घेऊन आलेला नाही म्हटलेला आहे. काय घेऊन नाही आला? ओथंबलेले मन आणले का? यस, ओथंबलेले मन हा पाऊस घेऊन आलेला आहे. ओके, ओथंबलेले मन काय हा पाऊस घेऊन आलेला आहे. ओके, त्यानंतर आनंदाचे गाणे. ओके, आनंदाचे गाणे आणले का? व्याकुळ डोळे घेऊन आला, भिजलेली हाक घेऊन आला. आनंदाचे गाणे नाही आणले. कोण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? घेऊन आलेला नाही. त्यामुळे ऑब्विसली पर्याय क्रमांक 2 आनंदाचे गाणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? आता विद्यार्थी मित्रो, इथून हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न सर्व आहेत IMP. ओके, हे सर्व प्रश्न काय आहेत? IMP. हे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचे आहे. ओके, नोट करून घ्यायचे आहे, कारण की हे प्रश्न आहेत या ठिकाणी मराठी अध्यापन शास्त्र, ज्यालाच पॅडागॉजी म्हणतात. ओके, काय म्हणतात? ज्यालाच पॅडागॉजी असे म्हणतात. यावरती हे आधारित आहे. ओके, यावरती हे प्रश्न आधारित आहेत. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. पहा, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? कशाचा पुरस्कार करते? बघा या ठिकाणी आता ऑप्शन वाचून घेऊया. सर्व मुले त्याच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. मातृभाषिकत्व आहे का यामध्ये? बघा त्याला काय म्हटलं आहे? मातृभाषिकत्व जे आहे हे कशाचा पुढाकार करते? ओके, बघा सर्व मुले शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात? नाही. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात? हे देखील नाही. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घरची भाषा याने करावी, हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके, बघा प्रश्नच काय आपल्याला मातृभाषाधारित बहुशिक्षकत्व. ओके, या ठिकाणी काय? मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? तर हे पर्याय क्रमांक 3 सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा आणि घरची भाषा याने करावी, याचा पुढाकार त्या ठिकाणी करते, याचा पुरस्कार करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधायचं आहे. ओके, संहिता आकलनाच्या ज्या काही पद्धती आहे त्या संदर्भात चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, कोणतं ओळखायचं आहे? चुकीचं ओळखायचं आहे. बघा चुकीचं काय या ठिकाणी बघूया. चाळणे हे फेर पाहणीसाठी योग्य आहे व तर न्याहाळणे हे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. हे अगदी बरोबर आहे. ओके, चाळणे काय? हे फेर पाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे हे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकूर दृष्टिक्षेपात अपेक्षित असतो. बघा या ठिकाणी काय? चाळतो न्याहाळतो यामध्ये काय? जलद दृष्टीमध्ये काय या ठिकाणी मजकूर हे आवश्यक असतं. हे देखील बरोबर आहे. यानंतर चाळणे. ओके, या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो आणि न्याहाळण्यामध्ये काय, ज्याला आपण स्कॅनिंग म्हणतो, यामध्ये विशिष्ट माहिती शोधली जाते. हे देखील बरोबर आहे. हे तीनही बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं. ऑब्विसली आता उरला चौथाच पर्याय, मग हाच 100% चुकीचा असणार आहे.
चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे असते का? नाही. चाळणी करतो आपण, त्या सखोलपणे वाचतो का, डिटेलमध्ये वाचतो का त्या ठिकाणी? नाही वाचत. ओके. न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन का? नाही. न्याहाळणे म्हणजे काळजीपूर्वक केलेले वाचन. न्याहाळणे म्हणजे घाईघाईने असते का? नाही. न्याहाळण्यात काय असतं? न्याहाळणे म्हणजे काळजीपूर्वक असतं. काय असतं हे? काळजीपूर्वक असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके. सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे जे की सीटीईटीची तयारी करत आहात. ओके. बघा हा जो पेपर आहे हा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सीटीईटी 2024 मधला हा पेपर आहे. ओके. सीटीईटी 2024 चा हा पेपर आहे. बघा या ठिकाणी आपण बघत आहोत 14 डिसेंबर रोजी हे पेपर झाला होता. ओके. 14/12/2024 रोजीचा हा पेपर आहे विद्यार्थी मित्र. ओके. 14/12/2024 चा हा पेपर आहे. यामधील आपण मराठी भाषेचा प्रथम भाषा मराठी जी झाली होती, ओके, त्यामधील पहिले या ठिकाणी प्रश्न बघत आहोत. 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न. ओके. पहा आता या माध्यमातून तुम्हाला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते, प्रत्यक्ष प्रश्न परीक्षेत कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात, हे सर्व समजावे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी ही सिरीज सुरू केलेली आहे आणि दररोज तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. चलो, सीटीची तयारी करत असाल तर सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. जे विद्यार्थी सीटीची तयारी करतायत त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ, कोणतीही प्रश्नपत्रिका तुमच्याकडून या ठिकाणी मिस होणार नाही. ओके. चलो, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पहा, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? सूचनात्मकता, स्वयंशोधन, काल्पनिक की नियंत्रित? कोणत्याचा जास्त करतात बरं त्या ठिकाणी? तर ते अशा वेळी विद्यार्थी मित्र काय करतात बघा, मुले जेव्हा भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटकांबद्दल विचारतात, काय करतात ते स्वतः विचारता येतं आणि इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकाचा वापर अधिक करतात? त्यावेळेस ते स्वयंशोध काय करतात? स्वयंशोधाचा वापर जास्त करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्वयंशोध हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात? ओके. बघा, ज्या वस्तू त्यांच्या नजीकच्या काळात म्हणजे त्यांच्या काळामध्ये या अस्तित्वातच नाहीत, ज्या घटना आहेत त्यावर ते बोलू शकतात. कोणत्या भाषा वैशिष्ट्यामध्ये आहे? कोणत्या भाषा वैशिष्ट्यामध्ये येतं? संरचना अवलंबित्व, ओके, स्ट्रक्चर डिपेंडन्स ज्याला म्हणतो, तारतम्य, ओके, त्यानंतर स्थानांतरण की स्वच्छंदता. बघा काय असतं याच्यामध्ये, या ठिकाणी कोणत्या भाषिक घटना आहे तर याला म्हणतात स्थानांतरण. बघा काय आहे? स्थानांतरण. आता जी वस्तू, एखादी घटना आजच्या काळातच नाही, ओके, या काळातच नाही, मात्र आपण पूर्वीच्या काळातील गोष्टी करतो. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे युद्ध लढले किंवा पानिपतचे जे युद्ध झाले त्या सर्व युद्धांबद्दल आपण क्षण जो आहे त्या ठिकाणी अनुभवतो, त्याबद्दल आपण बोलतो, तर त्याला काय म्हणतात? आपण या स्थानातून आपण त्या स्थानामध्ये पोहोचलो. काय झालं? एका कालखंडातून आपण दुसऱ्या कालखंडामध्ये गेलो, म्हणजेच काय झालं? या ठिकाणी स्थानांतरण झालं, डिस्प्लेसमेंट झालं. पर्याय क्रमांक 3 स्थानांतरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. काय झालं रे? स्थानांतरण. क्लिअर आहे सर्वांना? स्थानांतरण या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जाणार नाही म्हटलेलं आहे? प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे. नाही म्हटलेला आहे या ठिकाणी. ओके. काय म्हटलेलं आहे? नाही. कोणतं गृहीत धरलं जाणार नाही? आशय आणि घटकांची योग्य मांडणी आणि मूल्यांकन, आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे, स्वतंत्र अक्षरावर भर देणे की आशयाचा पूर्वानुमान लावणे. यामध्ये कोणतं गृहीत होत नाही? यामध्ये बघा, यामध्ये विद्यार्थी मित्र जर म्हटलं आकलनासह वाचनामध्ये काय येतं? आशय आणि घटकाची योग्य मांडणी, बरोबर आहे. आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा हे देखील येतं. आशयाचं पूर्वानुमान हे देखील येतं. काय येत नाही? तर स्वतंत्र अक्षरावर भर. स्वतंत्र अक्षर असतो का? नसतो. त्यामुळे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर बरं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 स्वतंत्र अक्षरावर भर देणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, शेवटपर्यंत वाचायचं आहे. आपल्याला काय विचारलं होतं? आपल्याला नाही विचारलं होतं. ओके. चलो, या ठिकाणी विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? ओके. बघा,
कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. मग आता बघा, थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि इतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकावर भर देणे. ओके, काय असतं? भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकावर भर देणे, हे बरोबर आहे, हे त्याचं उद्दिष्ट आहे, हे काय त्याचं वैशिष्ट्य येतं. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. ओके, काय असतं? प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमाची तुलना करणे हे देखील योग्य आहे. द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे हे देखील योग्य आहे. यामध्ये फक्त काय असतं? थेट दुसऱ्या भाषेत बोलणं, दोन्ही भाषांचा व्याकरणिक नियमांची तुलना करणे हे नसतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? ओके, बघा, मी जे काही अनुभव दिले त्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नेमकं काय सुरू होतं, हे कशाचं उदाहरण आहे? बघा, अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान, अधिज्ञानात्मकता की काल्पनिक पदबंध, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे अधिज्ञानात्मकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अधिज्ञानात्मकता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर सीटीईटी, ओके, या ठिकाणी सीटीईटी 2026 जी की 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे, ओके, 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे, याची जर तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे? तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सीटीटी तयारी करणे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि व्हिडिओला लाईक करायचं देखील आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती बाब क्रोशेन चे सिद्धांत आणि वायगोस्की यांचा ZDP च्या समान आहे? ओके, पुढीलपैकी कोणती बाब क्रोशेनचा जो सिद्धांत आहे आणि वायगोस्कीचा जो ZPD चा सिद्धांत आहे याच्याशी समान आहे, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोणता सिद्धांत आहे या ठिकाणी? हा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण IMP कॅटेगरीमध्ये टाकूया. हा प्रश्न 100% रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. ओके, हा प्रश्न 100% रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. या स्वरूपाचे प्रश्न, या सिद्धांत वायगोस्कीचा असो किंवा क्रोशेनचा असो, हा 100% या घटकावर आपल्याला प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके, पहा, नैसर्गिक क्रम सिद्धांत, नॅचरल ऑर्डर हायपोथिसिस. ओके, त्यानंतर परिणाम झिरपणे सिद्धांत, अफेक्टिव्ह फिल्टर, त्यानंतर आदान प्रदान इनपुट हायपोथिसिस. ओके, त्यानंतर लक्ष देणे सिद्धांत. कोणता असणार आहे या ठिकाणी? बघा, या ठिकाणी हे जे सिद्धांत आहेत हे सर्व काही सिद्धांत आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की यामध्ये क्रोशेनचा जो सिद्धांत झाला किंवा वायगोस्कीचा जो सिद्धांत झाला, ज्याला ZPD जो आहे, कशाच्या समान आहे? ओके, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर सदर प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय असतो? त्याला आदान सिद्धांत म्हणतात. ओके, काय म्हणतात? आदान, इनपुट हायपोथिसिस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात? ओके, कमिन्सचा जो आंतर अवलंबित्वाचा सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी या एकमेकांवर अवलंबून असतात? बघा, द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत, द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन की प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टींपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? ओके, पहा, तर या ठिकाणी ऑप्शन बघूया काय आहेत. शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. शब्द स्वतंत्र पाठ करणे अवघड असते तर शब्दांच्या तुलनेत. ओके, शब्द काय असतात? स्वतंत्र शब्द पाठ करणे आवश्यक असते, काय असते? अवघड असते शब्दांच्या तुलनेत. आणि प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकांऐवजी. की शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात आणि अक्षर करू शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्रो? तर प्रारंभीचे वाचक हे मोठ्या भाषिक घटकांवरती असतात. ओके, बघा, पर्याय क्रमांक 3 प्रारंभीचे भाषक जे आहे हे मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकांच्या ऐवजी. ओके, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भाषा आणि बोलीच्या संदर्भात. ओके, भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? ओके, कोणते विधान अचूक आहे म्हटलं या ठिकाणी? पर्याय बघा, भाषा जी आहे, भाषेची आपली लिपी असते तर बोलीची आपली लिपी नसते.
काय म्हटलं आहे, भाषेची आपली लिपी असते तर बोलीची आपली लिपी नसते. बघा, भाषेची आपली लिपी असते का? अगदी बरोबर आहे, अचूक म्हटलंय या ठिकाणी. काय म्हटलंय? अचूक. बोलीची आपली लिपी आहे का रे? बोलीची स्वतंत्र लिपी आहे का? नाही, बोलीची स्वतंत्र लिपी या ठिकाणी नसते. ओके, बघा त्यानंतर भाषा आणि बोलीची भाषिक पृथगामत्ता दाखवणारे कोणते योग्य निकष नाही? भाषांचे लिखित साहित्य असते, मात्र बोली ही मौखिक परंपरा असते. बघा, भाषाचे लिखित साहित्य असते, मात्र बोली ही काय असते? ही मौखिक स्वरूपात असते. बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात आणि भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. नाही, भौगोलिकदृष्ट्या या वेगवेगळ्या असतात. ओके, हे काय असतात? भौगोलिकदृष्ट्या या वेगवेगळ्या असतात. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे मग या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 2, भाषा आणि बोलीची भाषिक पृथगामत्ता दाखवणारे कोणतेही निकष नाही. हे अगदी बरोबर आहे, हे अगदी अचूक असं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? बघा, वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे जी आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते म्हणजे ती कोणत्या प्रकारचे संभाषण करते? त्याला हुंकारणे, भाषिक कथन, स्वप्न की बडबड म्हणतात. याला काय म्हणतात? बडबड. काय म्हणतात? बडबड. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढणे म्हणजेच काय? बडबड करणे होय. ओके, स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढणे म्हणजे बडबड करणे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द, शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे, की ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येते. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? तर लेखनात आणि बोलण्यात काय जो शब्द आपण वापरतो त्याला म्हणतात उत्पादक. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र LAD चे विशेषण नाही? ओके, कोणते विधान नाही? बघा, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते? मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकवतात? की 4 ते 5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात? ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा, मुले अलंकारिक भाषा कशी शिकवतात? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे. भाषिक समुदायात यस चे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. आता हे कशाचं उदाहरण आहे? बघा, 2 काय आर्थिक आणि सामाजिक घटकातील वेगवेगळी माणसं त्याच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं उच्चारण होत असेल तर हे कशाचं उदाहरण आहे बरं? कशाचं असणार आहे? समाज संस्कृतीचे परिवर्तन, की समाज मानसशास्त्रीय परिवर्तन, की समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. तर आपल्या ठिकाणी काय उच्चारण म्हटलेलं आहे? भाषे संदर्भात आहे. ओके, काय उच्चारण आणि हे कशा संबंधित आहे? तर हे आहे भाषे संदर्भात. त्यामुळे आपण काय अगदी सहज पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. भाषा समाज वैज्ञानिक परिवर्तन. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण CTET 2024 चा जो पेपर होता, ओके, तर या पेपर मधील आपण प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा बघितलेले आहेत. किती? 91 ते 120 हे आपण बघितलेली आहेत. आता यामध्ये बघा, ज्यांनी भाषा 1 मध्ये मराठी विषय निवडला त्यांनी इथपर्यंत सोडवायचे आहे ते आपण बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा 2 म्हणून ज्यांनी मराठी विषय निवडला असेल त्यांना कोणते प्रश्न आले, त्यांचा पेपर कसा होता हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो बघण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? सर्वांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा आगामी CTET मध्ये होणार आहे. ओके, जी परीक्षा ही 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.